मतदारांचा एकच नारा, भाजपपेक्षा तृणपेक्षा भाजप बरं. कराय ते राज तिलक की करो तयारी, आ रहे है भ्रष्टाचारी, असा दुसरा नारा आहे. भाजपचे नारे होते ना, राज तिलक की करो तयारी, आ रहे है अटल बिहारी. आता राज तिलक की करो तयारी, आ रहे है हमारे भ्रष्टाचारी. पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही. भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल. याचा अर्थ असा तुम्ही घाबरलेला, तुम्ही लटपटताय, तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही. म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं. आमच्या मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना, विष्णूचे अवतार आहेत ना. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 13वे अवतार आहेत ना. प्रभू श्रीराम आहेत ना, रामाचं बोट धरून जात आहेत ना अयोध्येमध्ये. पण शेवटी त्यांना अनेक असे छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली. हा त्यांच्यावर काळानं घेतलेला सूड आहे. पण अडीच वर्षापासून अशोक चव्हाणांच्या सोबतीला तुम्ही मीटिंग घेत होते, बैठका घेत होते. काल ते भाजपमध्ये गेले, लगेच तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात, रावण म्हणतात, असं का? मी नाही म्हणत भ्रष्टाचारी, भाजप म्हणताय. काल तुमचे ते आशिष शेलार ते पळून गेले प्रश्न विचारल्यावर. काय बरोबर ना, मी कुठे म्हणतोय? मोदी म्हणाले आहेत, मोदी म्हणतात त्यांना भ्रष्टाचारी, आम्ही कुठे म्हणतो? आम्ही त्यांचं उलट त्यांना आम्ही प्रोटेक्शन देत होतो की नाही, त्यांच्यावर अन्याय होतो काहीतरी. नीट समजून घ्या. देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणालेले आहेत. हे लीडर नसून डीलर आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. श्वेतपत्रिकेमध्ये कालच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केला, अमित शहानी केला संसदेमध्ये, आम्ही नाही केला. समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर त्यांनी द्यायचं आहे. ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते ना. आता ते म्हणत होते, मग आम्ही त्यांना विचारतो, अरे ते भ्रष्टाचारी होते, मग आता तुम्ही एवढं त्यांच्याशी लव्ह मॅरेज अफेअर कसं काय करताय? असं काय आहे तुमच्यामध्ये? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.